महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात धुळीनं भरलेल्या रस्त्यांवर आणि कौलारू घरांच्या सावलीत प्रियंका नावाची एक मुलगी राहत होती. घर अगदी साधं होतं. आई दिवसभर लोकांच्या घरची भांडी घासत होती आणि वडील मजुरी करत होते. कधी काम मिळायचं, कधी नाही. घरात अजून 2 लहान बहीण भाऊ, एक बहीण काव्या आणि एक छोटा भाऊ. पण या सगळ्या गरिबीतही एक गोष्ट खूप मोठी होती, ते म्हणजे प्रियंकाचं स्वप्न. मला डॉक्टर व्हायचं आहे, हे ती लहानपणापासूनच म्हणायची, कारण तिनं खूप काही पाहिलं होतं. एकदा तिच्या शेजारच्या काकांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, पण पैसे नव्हते म्हणून डॉक्टरांनी हात वर केले. मग सरकारी दवाखान्यात नेलं, पण तिथे ना बेड होता, ना औषधं, ना लक्ष देणारा कोणी. त्या रात्री प्रियंकाने एका माणसाला मरताना पाहिलं आणि त्या दिवसापासून ती ठरवून बसली की मी डॉक्टर होणार आणि गरिबांना फ्री उपचार देणार. शाळेत प्रियंका खूप हुशार होती. गुरुजी नेहमीच म्हणायचे ही मुलगी खूप पुढे जाईल, पण परिस्थिती नेहमी तिच्या पायाला ओढत होती. डॉक्टर होण्यासाठी नीट परीक्षा हा एकमेव मार्ग होता. पहिल्यांदा तिनं परीक्षा दिली. रात्रंदिवस अभ्यास करूनही तिचे मार्क थोडे कमी पडले आणि MBBSसाठी नंबर लागला नाही. घरात शांतता पसरली. आईनं हळूच विचारलं की आता काय करायचं बाळा? प्रियंका हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. पुन्हा प्रयत्न करणार, ती म्हणाली. दुसऱ्या वर्षी ती आणखी जास्त मेहनत करू लागली. घरात पैसे नव्हते. फॉर्म भरायलाही आईनं सोन्याची एक छोटी अंगठी विकली. प्रियंकाला हे कळलं तेव्हा ती खूप रडली, पण आईनं तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं की तुझं स्वप्न मोठं आहे, आम्ही आहोत ना तुझ्या मागे. परीक्षा झाली आणि यावेळी तिला BMSसाठी नंबर मिळत होता. सगळे म्हणाले की ॲडमिशन घे, डॉक्टरच होशील. पण प्रियंका हट्टी होती. मला MBBSच करायचं आहे, ती ठामपणे म्हणाली. कारण तिला फक्त डॉक्टरच व्हायचं नव्हतं, तिला लोकांचं आयुष्यही वाचवायचं होतं. 2 वर्ष ती फक्त अभ्यास करत राहिली. मित्रमैत्रिणी पुढे गेले, कोणी कॉलेजमध्ये, कोणी नोकरीत. बट प्रियंका अजूनही तिथेच होती. पुस्तकं, नोट्स आणि स्वप्न यांच्यामध्ये अडकलेली. कधीकधी ती खूप थकायची. रात्री आई बाबा झोपल्यानंतर ती छताकडे बघत विचार करायची की मी खरंच करू शकते का? पण लगेचच तिला गरीब लोक आठवायचे, रुग्णालयात तडफडणारे रुग्ण आठवायचे आणि ती पुन्हा पुस्तक उघडायची. 2026मध्ये पुन्हा नीट परीक्षा आली. यावेळी प्रियंका पूर्ण तयार होती, मनाने, मेहनतीनं आणि आशेनं. परीक्षा दिल्यानंतर ती शांत होती, पण आतून तिला विश्वास होता, यावेळी होईल. 9 दिवसांनी निकाल लागला. तिनं मोबाईल उघडला, हात थरथरत होते. तिनं स्कोअर पाहिला 650पेक्षा जास्त. क्षणभर तिला काहीच समजलं नाही. मग ती जोरात ओरडली की आई झालं. घरात आनंदाचा स्फोट झाला. आई रडू लागली. वडील पहिल्यांदाच एवढं हसताना दिसले आणि लहान भाऊ आनंदाने म्हणाला की आपली ताई डॉक्टर होणार. त्या रात्री खूप दिवसांनी त्या घरात शांत झोप लागली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. प्रियंका आनंदात होती. तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं, पण तिला माहिती नव्हतं की फक्त काही दिवसात एक बातमी तिचं सगळं आयुष्य पुन्हा बदलून टाकणार होती. नीट पेपर लीक झाला आहे ही बातमी जेव्हा प्रियंकाच्या कानावर आली तेव्हा जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षणांसाठी तिला काहीच समजलं नाही. मोबाईल हातात होता. स्क्रीनवर तीच बातमी पुन्हा पुन्हा दिसत होती, पण तिचं लक्ष त्या शब्दांवर नव्हतं. तिच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता की पुन्हा परीक्षा. घरात अजूनही आनंदाचं वातावरण होतं. आई शेजाऱ्यांना सांगत होती की माझी मुलगी मोठी डॉक्टर होणार. वडील गावातल्या लोकांशी अभिमानाने बोलत होते, पण प्रियंका मात्र शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू आता नाहीसा होत होता. ती खोलीत जाऊन बसली. तिच्या डोळ्यांसमोर गेली 3 वर्ष फिरू लागली. रात्री झोप न घेता केलेला तो अभ्यास, आईनं विकलेली ती सोन्याची अंगठी, वडिलांची मजुरी, काव्याचं ताई तू नक्की डॉक्टर होशील असं म्हणणं, सगळं. आणि आता पुन्हा सुरुवात. तिच्या हातातून तिचा मोबाईल खाली पडला. त्या रात्री ती जेवली नाही. आईने विचारलं की काय झालं बाळा? पण प्रियंकाने फक्त एवढंच म्हटलं की काही नाही आई, जरा थकल्यासारखं वाटते. पण खरं तर ती थकली नव्हती. ती आतून पूर्ण तुटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात सगळीकडे एकच चर्चा की पेपर लीक, पुन्हा आता परीक्षा, विद्यार्थ्यांचं नुकसान. काही जण म्हणत होते काय फायदा एवढं शिकून. काही जण म्हणत होते की पुन्हा दे ना पेपर, काय होतंय.
पण कोणीही त्या विद्यार्थ्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेत नव्हतं. प्रियंका दिवसभर शांत बसून राहिली. पुस्तकं समोर होती, पण ती उघडण्याची तिच्यात ताकद नव्हती. प्रत्येक वेळी पुस्तक उघडताना तिच्या डोक्यात एकच भीती यायची, पुन्हा जर कमी मार्क मिळाले तर. ती आधीच एकदा हे सगळं अनुभवली होती. पहिल्यांदा कमी मार्क, दुसऱ्यांदा BMS चा पर्याय, आणि आता जेव्हा तिचं स्वप्न हातात आलं होतं तेव्हा पुन्हा ते निसटणार होतं का? दिवस जात होते, पण प्रियंका अजूनही तिथेच अडकली होती. ती कुणाशी बोलत नव्हती. बहीण काव्या तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायची, पण प्रियंका फक्त हसायची आणि विषय बदलायची. आईबाबांनाही काहीतरी बरोबर नाही हे जाणवत होतं, पण ते काय बोलावं हे त्यांना समजत नव्हतं. एके रात्री सगळे झोपल्यानंतर प्रियंका खिडकीजवळ बसली होती. बाहेर पूर्ण अंधार होता. गावातली लाईट पण गेली होती. त्या अंधारात तिला स्वतःचं आयुष्य दिसत होतं, एक अनिश्चित धूसर भविष्य. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. मी किती दिवस असं करणार? ती स्वतःशीच पुटपुटली. आई बाबा पुन्हा पैसे जमा करतील, पुन्हा फॉर्म भरणार, पुन्हा तेच. आणि जर पुन्हा काही झालं तर? त्या क्षणी तिला स्वतःपेक्षा जास्त तिच्या कुटुंबाची काळजी वाटत होती. तिनं पाहिलं होतं आईची थकलेली नजर, वडिलांचे फुटलेले हात, आणि तिच्यासाठी ते अजून किती सहन करणार. दुसऱ्या दिवशी रात्री ती काव्याच्या बाजूला बसली. काव्या अभ्यास करत होती. 12वीची तयारी. प्रियंका काही वेळ शांत बसली आणि मग अचानकच तिला म्हणाली, काव्या. हं ताई. प्रियंकानं तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात ते एक वेगळंच दुःख होतं. आपली शिक्षण व्यवस्था नीट नाही आहे, ती हळू आवाजात म्हणाली. माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत कधीच होऊ नये. काव्या थोडी गोंधळली. ताई, काय बोलतेस तू? तू तर आता डॉक्टर होणार आहेस ना? प्रियंका हलकंसं हसली, पण त्या हास्यामध्ये वेदना होती. नाही काव्या, सगळं इतकं सोपं नाही. मोठी स्वप्न बघायची, पण त्यासाठी खूप काही गमवावं लागतं. आईबाबांना उगाच त्रास होतो. काव्याला तिचं बोलणं ऐकून तिची काळजी वाटू लागली. ताई, तू टेन्शनमध्ये आहेस का? आपण उद्या नीट बोलू, काहीतरी सोल्युशन काढू यावर. तू एकटी नाहीस. प्रियंकानं काही उत्तर दिलं नाही. ती फक्त काव्याकडे बघत राहिली. जणू काही सांगायचं होतं, पण ते सांगण्यासाठी शब्द सापडत नव्हते. त्या रात्री काव्या झोपली, पण प्रियंकाच्या डोळ्यांना काही झोप नव्हती. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. भीती, ताण, जबाबदारी, अपयशाची शक्यता, सगळं एकत्र. पण त्या सगळ्या अंधारात एक गोष्ट हरवत चालली होती, तिची आशा. आणि जेव्हा माणूस आशा हरवतो तेव्हा तो सगळ्यात जास्त एकटा होतो. त्या रात्रीनंतर सगळं बदलायला लागलं, पण बाहेरून काहीच दिसत नव्हतं. प्रियंका रोजसारखीच वागत होती. आईशी हसून खेळून बोलायची, वडिलांना पाणी द्यायची, काव्याला अभ्यासात मदत करायची. पण तिच्या आत काहीतरी हळूहळू तुटत चाललं होतं. ती आता पुस्तकं उघडत नव्हती. उघडली तरी अक्षरं धूसर दिसायची तिला. तिच्या मनात सतत एकच आवाज घुमत होता की पुन्हा सुरुवात, पुन्हा तोच संघर्ष, आणि कदाचित पुन्हा हे अपयश. एक दिवस दुपारी वडील घरी आले. खूप थकलेले होते. त्यांनी पाण्याचा ग्लास घेतला आणि म्हणाले, प्रियंका, काहीही झालं तरी घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. पुन्हा परीक्षा द्यावी लागली तरी देऊ, काही हरकत नाही. त्यांच्या आवाजात प्रेम होतं, पण त्या शब्दांनी प्रियंकाच्या मनावर आणखीन भार टाकला. पुन्हा? ती हळू खोलीत गेली, दरवाजा बंद केला, आणि पहिल्यांदाच ती मोठमोठ्यानं रडली. मी आता खूप थकले आहे, ती स्वतःशीच म्हणाली. मी आणखी नाही करू शकत. तिच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली. आईचे कष्ट, वडिलांची मजुरी, काव्याचं भविष्य, आणि या सगळ्यात ती स्वतः हरवत चालली होती. त्या क्षणी तिला असं वाटलं, जर मीच नसले तर? पण सगळ्यांना त्रास होणार नाही. पण त्याच क्षणी तिच्या नजरेसमोर एक फोटो आला, भिंतीवर लावलेला, तिचा आणि कुटुंबाचा फोटो. आई हसत होती. वडील अभिमानाने तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. काव्या तिच्याजवळ चिकटून उभी होती. प्रियंकाचे अश्रू थांबले. मी नसले तर? ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागली. आई, ती कधीच सावरू शकेल का? वडील, त्यांच्या आयुष्याचा सगळा अर्थच हरवेल. आणि माझी बहीण काव्या, तिच्यासाठी तर प्रियंका फक्त बहीण नव्हती, ती तर तिची
प्रेरणा होती. त्या विचारांनी प्रियंकाचं मन हलायला लागलं. ती जमिनीवर खाली बसली. हात थरथरत होते, पण डोळ्यांत आता फक्त दुःख नव्हतं, तिथे फक्त प्रश्न होते आणि थोडीशी उरलेली जिद्दही. मी इतक्या सहज आता हार मानणार नाही. तिला आठवलं ती का सुरू झाली होती. त्या गरीब रुग्णांसाठी, त्या असहाय्य लोकांसाठी ज्यांच्याकडे कोणी नव्हतं. जर मीच हार मानली तर त्यांचं काय, ती स्वतःशीच म्हणाली. त्या क्षणी काहीतरी बदललं. हो, समस्या अजूनही तिथेच होती. पेपर लीक झाला होता, अन्याय झाला होता, पण तिच्या आत एक नवीन विचार जन्म घेत होता की मी आता एकटी नाही. हजारो विद्यार्थी माझ्यासारखेच इथे आहेत. त्या रात्री तिनं आपला मोबाईल उघडला. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचे पोस्ट पाहिले. कोणी रडत होतं, कोणी राग व्यक्त करत होतं, कोणी न्याय मागत होतं. आणि पहिल्यांदाच प्रियंका एकटी वाटली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली. खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर थोडासा आत्मविश्वास दिसत होता. ती आईजवळ गेली आणि आपल्या आईला म्हणाली, आई, मी पुन्हा अभ्यास करेन, पण यावेळी फक्त माझ्यासाठीच नाही. आई आश्चर्यानं तिच्याकडे पाहत राहिली. मी आणि माझ्यासारखे विद्यार्थी, आपण सगळे मिळून न्याय मागणार आहोत. जे चुकीचं झालंय ते आता बदलायला हवं. वडीलही जवळ आले. तू हे सगळं खात्रीनं बोलतेयस ना, त्यांनी विचारलं. प्रियंकाने आपली मान हलवली. हो, भीती अजूनही आहे मनात, पण आता मी यापासून पळणार नाही. त्या दिवसापासून प्रियंका पुन्हा पुस्तकं उघडू लागली, पण यावेळी तिच्या डोळ्यांत फक्त स्वप्न नव्हतं, तिथे लढण्याची तयारी होती. सोशल मीडियावर दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा आवाज वाढतच होता. हॅशटॅग नीट जस्टिस, हॅशटॅग री एक्झाम, हॅशटॅग स्टुडंट लाईव्ह मॅटर असे हॅशटॅग सर्वत्र ट्रेंड होत होते. प्रत्येक पोस्टमध्ये एकच वेदना होती की आमची चूक नसताना आम्हाला अशी शिक्षा का. प्रियंका रोज हे सगळं पाहत होती. तिच्या मनातही राग वाढत होता, पण तो राग आता भीतीत बदलत नव्हता, तो शक्तीत बदलत होता. एक दिवस तिनं ठरवलं की मीही आता दिल्लीला जाणार, त्या आंदोलनात मीही सहभागी होणार. आई आणि वडील थोडेसे घाबरले. इतक्या लांब एकटी, आणि तेही फक्त आंदोलनासाठी. आईनं विचारलं. प्रियंका शांतपणे म्हणाली की आई, जर आपण आवाज उठवला नाही तर कोणीच ऐकणार नाही. थोड्या वेळाच्या शांततेनंतर वडील म्हणाले, जा, पण स्वतःची काळजी घे. तो तिच्यासाठी परवानगी नव्हती, तो तिच्यावरचा विश्वास होता. काही दिवसांनी प्रियंका दिल्लीला पोहोचली. तिथे जे तिनं पाहिलं ते तिच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं होतं. रस्त्यांवर हजारो विद्यार्थी होते. कोणी बॅनर घेऊन उभं होतं, कोणी घोषणाबाजी करत होतं, कोणी शांतपणे बसून आपल्या न्यायाची मागणी करत होतं. वी वॉन्ट जस्टिस, री एक्झाम नाव, हे आवाज हवेत घुमत होते. त्या गर्दीत प्रियंका एकटी कुठेच नव्हती. ती आता त्या हजारांचा भाग झाली होती. तिनंही एक प्ले कार्ड घेतलं. अवर ड्रीम्स आर नॉट अ स्कॅम. ती उभी राहिली, आवाज उठवला, आणि त्या क्षणी तिला जाणवलं की मी आता घाबरत नाही. पण हा संघर्ष इतका सोपा नव्हता. काही वेळानंतर तिथे काही पोलीस आले. सुरुवातीला त्यांनी फक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जसं जसं आंदोलन वाढत गेलं तसं तसं तिथलं वातावरण ताणलेलं बनलं. काही विद्यार्थी जोरातच घोषणाबाजी करत होते, काहींनी तर रस्ते अडवले, आणि अचानकच तिथली परिस्थिती पूर्णपणे बिघडली. पोलिसांनी लोकांना हटवायला सुरुवात केली. ढकलाढकली झाली. काही ठिकाणी लाठीचार्जही झाला. प्रियंका आता घाबरली. तिच्या आजूबाजूला गोंधळ उडाला होता. कोणी पळत होतं, कोणी खाली पडत होतं, तर कोणी ओरडत होतं. एक मुलगा तिच्या समोरच खाली पडला. त्याच्या हातातलं प्ले कार्ड तुटलं. त्या क्षणी प्रियंकाच्या डोळ्यांत अश्रू आले. हे आपण इथे काय करत आहोत. पण मग तिला लक्षात आलं, हे फक्त एक आंदोलन नव्हतं, हा त्या विद्यार्थ्यांचा एक संघर्ष होता. एका बाजूला विद्यार्थी ज्यांचं भविष्य आज धोक्यात होतं, आणि दुसऱ्या बाजूला सिस्टम जी त्या आवाजाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. त्या गोंधळात एक मुलगी मोठ्यानंच ओरडली की घाबरू नका, आपण चुकीचं काहीच करत नाही.
त्या आवाजाने प्रियंका जरा थांबली. तिनं पुन्हा तिचं प्ले कार्ड उचललं आणि पुन्हा तिथं उभी राहिली. भीती अजूनही मनात होती, पण आता ती भीती तिच्यावर राज्य करत नव्हती. त्या दिवशी त्या रस्त्यांवर प्रियंकानं एक गोष्ट शिकली. न्यायासाठी लढणं सोपं नसतं, पण ते आवश्यक असतं. रात्री ती थकूनच एका टेंटमध्ये बसली होती. तिचे हात दुखत होते, तिचा आवाज बसला होता, पण मनात एक विचित्रच शांतता होती. तिनं आपला मोबाईल उघडला. न्यूज चॅनल्सवर त्यांचं आंदोलन दाखवलं जात होतं. स्टुडंट प्रोटेस्ट इन दिल्ली. तिच्या डोळ्यात चमक आली. आपला आवाज आता घराघरात पोहोचतोय, ती हळूच म्हणाली. पण अजूनही तिची लढाई संपली नव्हती. दिल्लीतील आंदोलनानंतर काही दिवस गेले, पण परिस्थिती काही बदलली नाही. टीव्हीवर बातम्या रोजच येत राहिल्या. सोशल मीडियावर पोस्ट वाढतच राहिल्या, पण एक गोष्ट तशीच राहिली. यावर निर्णय अजूनही काहीच झालेला नव्हता. प्रियंका तिच्या गावात आता परतली होती, पण तिचं मन अजूनही दिल्लीच्या त्या रस्त्यांवरच अडकलेलं होतं. प्रत्येक सकाळी ती आपला मोबाईल उघडायची. कदाचित आज काहीतरी निर्णय येईल, कदाचित आज आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. पण स्क्रीनवर तेच की स्टुडंट कंटिन्यू प्रोटेस्ट, नो फायनल डिसिजन. ती खोल श्वास घ्यायची आणि पुन्हा त्या अनिश्चिततेत दिवस सुरू व्हायचा. आईने एक दिवस तिला विचारलं की कधी संपणार तुमचं हे सगळं. पण प्रियंकाकडे त्याचं काहीच उत्तर नव्हतं, कारण ही फक्त तिचीच लढाई नव्हती, ही हजारो तिच्यासारख्या विद्यार्थ्यांची लढाई होती. दिल्लीत अजूनही विद्यार्थी रस्त्यावरच होते, म्हणजे आहेत. कोणी उन्हात उभं होतं, कोणी पोस्टर घेऊन खाली बसलं होतं, कोणी सोशल मीडियावर आपला आवाज उठवत होतं. त्यांचा सगळ्यांचा एकच प्रश्न की आमचा दोष काय. प्रियंका पुन्हा एकदा त्या सगळ्यांत सहभागी झाली. ऑनलाईन मोहिमांमध्ये, चर्चांमध्ये, आवाजात. आता ती घाबरत नव्हती, कारण तिला कळलं होतं की शांत बसलो तर हे सरकार काहीच आणि कधीच बदलणार नाही. आता किती जीव गेले, पुढेही जात राहतील, पण प्रशासनाला काहीच फरक पडणार नाही. एके संध्याकाळी ती काव्यासोबत बसली होती. काव्यानं तिला विचारलं की ताई, तुला वाटतं का विद्यार्थ्यांना न्याय मिळेल? प्रियंका काही क्षण शांत राहिली आणि मग ठामपणे म्हणाली की मिळायलाच हवा, पण तो आपल्यालाच मिळवावा लागेल. तिच्या आवाजात आता अजिबात भीती नव्हती, तो आवाज होता लढण्याचा. ती उठली. तिने पुन्हा आपला मोबाईल हातात घेतला आणि एक पोस्ट लिहिली. आजही आम्ही रस्त्यावर आमच्यासाठी आंदोलन करत आहोत. आजही आम्ही उत्तराची वाट पाहतोय, पण आता आम्ही थांबणार नाही. हा फक्त एक एक्झामचा प्रश्न नाही, हा आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. जर आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या पुन्हा असंच होईल. म्हणून तुमचा आवाज दाबू नका, तो सरकारपर्यंत पोहोचवा. विद्यार्थ्यांसाठी उभे राहा, न्यायासाठी उभे राहा. त्या पोस्टला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला आणि ती शेवटी एक ओळ लिहिते की ही लढाई अजूनही संपलेली नाही. दिल्लीत आजही विद्यार्थी न्याय मागत आहेत. आजही आमचं आंदोलन सुरू आहे. आजही हजारो स्वप्न उत्तराच्या प्रतीक्षेत उभी आहेत. शांत बसलो तर इतिहास पुन्हा पुन्हा स्वतःला रिपीट करेल. म्हणूनच आता वेळ आहे आवाज उठवण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो, ही फक्त त्यांची लढाई नाही, ही आपल्या सगळ्यांचीच लढाई आहे. तुमचा आवाज उचला, अन्यायाविरुद्ध उभे राहा. हा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचवा आणि सर्वांनी मिळूनच एक गोष्ट ठरवूया. पुन्हा असं होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय मिळायलाच हवा. गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळायलाच हवा. परत पेपर फुटायला नको. आपल्या लेकराबाळांची मेहनत वाया जायला नको. म्हणूनच आपला आवाज उचला, कारण न्याय अजून बाकी आहे. आपल्या देशात मेहनतीपेक्षा सिस्टीम जास्त ताकदवान झाली आहे का? तुमचं मत काय आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहात का? यस किंवा नो लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपला हा आवाज कथे स्वरूपात का होईना
त्या सरकारपर्यंत पोहोचेल आणि काहीतरी मार्ग निघेल. धन्यवाद.